नमस्ते केळी बागायतदारांनो. तर या प्लॉटला आज 1 महिना झालेला आहे. तर या ठिकाणं सुरुवातीपासून दाखवतोय. तर अशा पद्धतीनं हा पोंग्याची पानं अशा पद्धतीने ही ग्रोथ आहे, कमी जास्त आहे. काही ठिकाणी रोपं गेली तर ती पुन्हा लावलेली आहेत आणि अशा पद्धतीने पोंगा तुमचा सुट्टा होणं केळी बागेमध्ये गरजेचं आहे. आणि ही जी ग्रोथ आहे अशा पद्धतीनं ही मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही जी वाढ वगैरे सगळ्यात महत्त्वाचं या पद्धतीनं साधारणपणे 1 महिन्याच्या मानानं विचार केला तर पुंद्याची साईज ही अशी बनलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 7-8 पानावरती रोपं म्हणजे केळीची वाढ झालेली आहे. अशा पद्धतीने पोंगा हा सुट्टा झालेला आहे आणि हे ग्रोथ पानामध्ये थिकनेसपणा म्हणजे जाडी वगैरे चांगली वाढलेली आहे. अशा पद्धतीनं ही ग्रोथ आलेली आहे झाडांमध्ये, हे पाहू शकता. आणि यासाठी आपण डोंबिवली ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत या ठिकाणी आपण मार्गदर्शन करत आहोत. सदर प्लॉट 1 महिना पूर्ण होऊन गेलेला आहे आजच्या दिवशी. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण केळी पिकासाठी मार्गदर्शन करत असतोय. ही झालेली ग्रोथ ही सगळ्या गोष्टी तुम्ही आता पाहू शकता. या ठिकाणी आतापर्यंत ह्याला फक्त लागवड करताना एक साधारणपणे 2 बॅग फक्त खत वापरलं होतं. आता ह्याला खतही आपण देणार आहोत. पहिला डोस जो खताचा पाहिजे तो आत्ता देणार आहे. तर त्याच्यानंतरचे जे चेंजेस येतील किंवा त्यानंतर जे रिझल्ट दिसतील बागेमध्ये तर ते दाखवण्याचा प्रयत्नही राहणार आहे. आणि ही बाग जी आहे ही माळेगाव या ठिकाणची आहे. अशा पद्धतीनं ही ग्रोथ आणि हे चेंजेस आहेत प्लॉटमध्ये. थोडंसं 1 महिना, कारण ह्यामध्ये पहिले 15 दिवस तर आपण ट्रीटमेंट केलीच नाही आहे. हे चेंजेस आहेत हे फक्त 15 ते 20 दिवसादरम्यानचे चेंजेस आहेत पूर्णपणे प्लॉटमध्ये झालेले. कारण सुरुवातीपासून थोडंसं प्लॉट संदर्भात चर्चा चालल्यामुळं गायडन्स घेण्यासंदर्भात किंवा देण्यासंदर्भात आपल्या तर ते थोडंसं पुढं मागं झाल्यामुळं थोडासा वेळ गेला आणि नंतरनं या ठिकाणी आपण काम चालू केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे आलेले चेंजेस आणि एक 15 ते 20 दिवसामध्ये झालेले हे बदल. आता एकंदरीत या ठिकाणं आपण जे काही काम करणार आहोत या ठिकाणी कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन किंवा डिमोशन हा कन्सेप्ट नाही आहे. फक्त रिझल्ट कसे भेटतील, ग्रोथ कशी राहील, पोंगा कसा सुट्टा होईल ह्यावरती सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कन्सल्टन्सीमार्फत गायडन्स केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा राहतो आपला की आपण कोणताही प्रॉडक्ट किंवा कोणत्याही ह्याच्यावरती सजेशन देत नाही आहे. आणि साधारणपणे अशी जी वाढ आणि ही पानं आहेत 5-6 पानं आहेत 7 पानं आहेत अशा पद्धतीने ही ग्रोथ झालेली सुट्टा होतो आहे पोंगा. हे 3-4 वेळा वाक्य रिपीट झालेलं आहे. म्हणजे हे जसे झाडं आहेत बदल होत आहेत, कमी जास्त तुम्हाला ह्यात ग्रोथ दिसेल. पण हे सगळे चेंजेस आलेले आहेत ते आपले 20 दिवसाच्या दरम्यानचे 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानचे आहेत. हाच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. ह्यामध्ये रोपं गिलती ती लावलेली आहेत त्यामुळे थोडंसं तुम्हाला ह्यामध्ये सुरुवातीला व्हेरिगेशन प्लॉटमध्ये दिसून येईल. अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे. तर या पद्धतीनं हा बुंदा जी रोपं अशा पद्धतीनं ही ग्रोथ आणि ही जी फुगवण आहे बुंद्यामध्ये ती होते. जेवढी तुमचा बुंदा जास्त रुंद किंवा जाड बनेल तेवढा तुम्हाला पुढे बाकीच्या गोष्टींवरती जास्त खर्च करावा लागणार नसतो हे यामधून सांगतो आहे. अशा पद्धतीनं हा बुंदा आहे 1 महिन्याचा प्लॉट आणि या अशा पद्धतीनं बनलेलं हे बुंद्याची साईज आहे. ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.